सध्या मुंबईमध्ये पाहायला गेलं तर युद्धजन्य परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सध्या रेस्टॉरंट असतील किंवा व्यावसायिक जो गॅस आपण जो म्हटला जातो त्याच्यामध्ये सध्या तुटवडा निर्माण होताना पाहायला मिळतं. त्या संदर्भात बातचीत करणार आहोत. महेश सावंत आहे. खरं तर मध्यभाग मुंबईमधला जो मध्यभाग दादर आहे त्या ठिकाणाहून ते आमदार त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सगळं सध्या परिस्थिती जर पाहायला गेली तर या सगळ्यामध्ये गॅसचा तुटवडा आहे. अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. कसं तुम्ही आढावा घेताय सगळं? सध्या खाद्य दुकानं बंद पडली, थोडी कमी झाली तरी त्याचा सामान्य जनतेला फरक पडत नाही. हायफाय सोसायटी होते, त्यांच्या मिटिंगी तिथे होत असतात किंवा कॉन्फरन्स होते, त्यांना थोडा फरक पडेल. परंतु गॅसचा तुटवडा हा आपल्या सामान्य लोकांना जरा जिकरीचा जाईल. कारण शेवटी सामान्य लोक हे घरीच अन्न बनवतात, ते कुणावरती अवलंबून राहत नाही. निदान त्यांनी गॅसचा तुटवडा आता सध्या थोडा वेटिंगला आहे गॅस सिलेंडर. त्या गॅस सिलेंडरचा वेटिंग आहे ती लवकरात लवकर थोडी कमी करावी आणि त्याचा तुटवडा झाला नाही पाहिजे. कारण त्यामुळे सामान्य जनता होळपळून निघेल. प्रत्येकाला परत पुन्हा गावाला जावं लागेल चुलीवर जेवण करायला. ती वेळ येऊ नये एवढीच आमची विनंती आहे. दादर माहीम प्रभादेवी सारख्या भागातून तुम्ही आमदार आहात आणि त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती सध्या तरी अजून कोणाची कंप्लेंट आलेली नाही की गॅस तुटवडा म्हणजे देतात आहे. ते 1-2 दिवस लेट होत आहे पण देतात आहे. त्यामुळे काय सध्या आम्ही सुद्धा लक्ष देत नाही. तरी गॅस एजन्सीची आता अधिवेशना काळात मिळत ना, पण आज जर आम्ही त्यांची परिस्थिती आमच्या शाखा प्रमुख नगरसेवकांना सांगून ती परिस्थितीचा सारासार विचार करून त्यानंतर डिसिजन घेऊ. साधारणतः पाहायला गेलं तर शहरी भागांमध्ये जर गॅसचा तुटवडा जर असा पडायला लागला तर किती मोठी धोक्याची घंटा ती असू शकते? खूप धोक्याची घंटा आहे. कारण शेवटी आज सगळेजण अवलंबून आहेत गॅसवर. केरोसिन तर रॉकेल तर हल्ली मिळतच नाही. गॅसवरती अवलंबून लोकांना आता गॅसची सवय झाली. रॉकेल कमी झाल्यामुळे स्टोव कोणाच्या घरात सहसा तरी नसेल आणि पुन्हा ते स्टोवचे पंप करा, चालू करा, बंद करा, ते जिक्रीच झाले. पण गॅस तुटवडा हा खूप आमच्या लोकांना, सामान्य लोकांना त्याची खूप गरज आहे. या सगळ्यामध्ये सध्या पाहायला गेलं तर सरकार म्हणत आहे की गॅसचा कुठेही तुटवडा नाहीये. सरकार सगळ्या बाजूनं खंबीर आहे. जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरं जायला तयार आहे. मात्र सध्या जी समोर येते त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी गॅस तुटवडा नसल्यामुळे काहींनी चूल पेटवल्याचं पाहायला मिळतं. नाही, सरकार अलबेल आहे. सरकारने 2047 चे स्वप्न दाखवले आधी आमच्या बजेटमध्ये. पण तो सरकारचे आमदार आहेत ते अभिनंदन पण करतात आणि सरकारचं त्रुटी दाखवतात. म्हणजे मला समजत नाही, त्यांना सत्तेत राहायचं आहे. आज ते वचक काय एवढे आमदार आहेत, त्यांचे सत्ता आहे, त्याच्यामुळे कुठलाच विरोधक म्हणजे जे त्यांचे सहकारी आमदार आहेत ते सुद्धा विरोध करतात, संपूर्ण विरोध करतात की आमच्याकडे हे नाही, ते नाही, ते नाही. नंतर जाता जाता बोलतात आम्हाला या बजेटचं अभिनंदन करतो, सीएमचं अभिनंदन करतो, वित्त मंत्र्यांचं अभिनंदन करतो. मग हे दुहेरी भूमिका त्या आमदारांची. आम्ही तर विरोधच करतो की आम्हाला हे आम्ही तर सांगतोय की 2047ला महाराष्ट्र होईल, विकसित महाराष्ट्र होईल, त्याच्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करू. पण सध्याची परिस्थिती काय, रोड नाही, एसआरएच्या बिल्डिंगी रखडलेल्या आहेत, म्हाडाच्या बिल्डिंगी 20-20 वर्ष बंद पडलेले. गार्डन मध्ये गेलं तर टॉयलेट बरोबर नाही, गार्डन मध्ये गेलं तर ह्या सोयी सुविधा तुम्ही भक्कमपणे करा. त्यानंतर 2047 चे स्वप्न बघूया आपण. सर्वांना आमच्याशी बातचीत कॅमेरा पर्सन मी वैभव पाटील, मुंबई.